सचिन अहिरांसाठी लेख मदतीला धावली. सर्व टीकांना सडेतोड उत्तर देत नेमकं काय काय म्हणाली जाणून घेऊ. सचिन अहिर यांनी नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. बिनविरोध निवडणूक जिंकत उपसभापती पदही सचिन अहिरांना मिळालं. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन अहिरांवर गद्दार म्हणून अनेकांनी टीका केली. याच टीकेला उत्तर देण्यासाठी सचिन अहिरांची लेक किरण अहिर आता पुढे आली आहे. किरणनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. पहिल्या व्हिडिओत किरण म्हणते, गेल्या काही दिवसांपासून माझ्या वडिलांवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होतीये. मी तुमच्याशी वाद घालायला किंवा कुणा विरोधात बोलायला इथं आली नाहीये. मी फक्त एक मुलगी म्हणून त्या माणसासाठी इथे आली आहे ज्याला मी लहानपणापासून खूप जवळून पाहिलंय. सगळ्यात जास्त एकच प्रश्न सध्या विचारला जातोय, जेव्हा इतकं सगळं मिळालं तर मग पार्टी का सोडली? या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी एक जाणून घेणं फार महत्वाचं आहे. राजकारणाचा मुख्य उद्देश खुर्ची किंवा कोणतंही पद मिळवणं नसून जनसेवा करणं हा आहे. खूप लोक बोलतायत की पक्षानं माझ्या वडिलांना खूप काही दिलं. या गोष्टीचा मी सन्मान करते, पण एक प्रश्न, माझे वडील जर त्या जबाबदारी सांभाळण्याच्या योग्यतेचे नसते, इमानदारी आणि निष्ठेनं त्यांनी काम केलं नसतं, तर त्यांच्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली असती का? उपकार म्हणून किंवा मेहरबानी म्हणून पद दिलं जात नाही, तर ते मेहनत, क्षमता, नेतृत्व आणि काळाच्या ओघात निर्माण झालेल्या विश्वासामुळे मिळतं. प्रत्येक नातं हे दोन्ही बाजूंनी टिकून राहतं. पक्षानं ज्याप्रमाणे माझ्या वडिलांवर विश्वास दाखवला, त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा सोपवलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे आतोनात कष्ट करून पार पाडली. त्यामुळे एखाद्याने घेतलेला राजकीय निर्णय समजून घेण्यासाठी त्या व्यक्तीचा संपूर्ण प्रवास जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणखी एक व्हिडिओ शेअर करत किरणनं 2019च्या विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केला. ती म्हणते, 2019च्या वरळी विधानसभा निवडणुकीत माझ्या वडिलांनी स्वतःच्या राजकीय दाव्याचा त्याग करून आदित्य ठाकरेंसाठी निष्ठेने काम केलं. पण फक्त एखादी जबाबदारी मिळणंच सर्व काही नसतं. लोककल्याणकारी उपक्रम, विकास कामांचे निर्णय, महत्वाचे प्रश्न अपेक्षेप्रमाणे सोडवले जात नसल्याची भावना त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होते. अशा वेळी सर्वात महत्वाचं काम असतं ते म्हणजे संघटनेत अंतर्गत आवाज उठवणं. पण प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नानंतर सुद्धा लोकांना हवी तशी सेवा आपल्याला करता येत नाहीये असं जेव्हा वाटत असेल तेव्हा कठीण निर्णय घ्यावा लागतो. फक्त पदाला चिटकून न राहता लोकांची सेवा करण्यासाठीचा निर्णय. माझ्या मते माझ्या वडिलांनी घेतलेला निर्णय कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाहीये. तो एक कठीण राजकीय निर्णय आहे, जो फक्त आणि फक्त लोकांची सर्वोत्तम सेवा करण्यासाठी त्यांनी घेतलाय. अंतिम ध्येय हे नेहमीच जनता आणि लोकसेवा असायला हवं. दरम्यान किरणनं आणखी एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं, आता बोलूयात त्या एका प्रश्नाबद्दल जो सर्वजण विचारतायत, त्यांनी पक्ष का सोडला? माझ्या वडिलांसाठी राजकारण म्हणजे निवडणुका जिंकणं किंवा एखादं पद सांभाळणं नसून लोकांमध्ये राहणं आहे. मी अनेकदा पाहिलंय, कुटुंबापेक्षा नेहमीच त्यांनी एखाद्या गरजू व्यक्तीला जास्त प्राधान्य दिलंय. मी त्यांना रात्री उशिरापर्यंत लोकांसाठी काम करताना पाहिलंय. मी अशा लोकांना सुद्धा पाहिलंय जे कोणतीही अपॉइंटमेंट न घेता आमच्या घरी आलेत की सचिन अहिर त्यांचं बोलणं नक्की ऐकतील. जेवढं माझ्या वडिलांना होईल तेवढं ते लोकांसोबत राहिलेत. एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकते, मी माझ्या वडिलांना कधीही लोकांकडे पाठ फिरवताना पाहिलं नाही. त्यामुळे वडिलांसाठी सचिन अहिरांच्या लेकीनं शेअर केलेला हा व्हिडिओ आणि टीकांना दिलेलं उत्तर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.